Welcome students, standard 8. Children, today we are going to learn subject is general science. Chapter number 14, measurement and effects of heat. तर आपण उष्णतेचे मापन आणि परिणाम याविषयी माहिती अभ्यासणार आहोत. तर सर्वांनी बुक काढायचे. पेज नंबर 95. त्याच्यावरती आपल्याला कॅन यू रिकॉल फ्रंट पेज दिसत असेल सर्वांना. तर फ्रंट पेज वरील कॅन यू रिकॉलचे 3 क्वेश्चन्स दिलेले आहेत. तर ते या वर्षी सिलेबसमधून रिड्यूस करण्यात आलेले आहेत. तरी पण आपण जस्ट हायलाइट म्हणून घेऊयात कारण याच्यावरती पुढचं अवलंबून आहे. तर फर्स्ट क्वेश्चन कोणता विचारलाय बघा. विच सोर्सेस डू वी गेट हीट फ्रॉम. सोर्सेस म्हणजे सगळ्यांना माहिती आहे स्रोत. तर आपल्याला हे जे उष्णता आहे किंवा हीट आहे तर ही हीट कशापासून भेटते हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर सर्वांना माहित आहे सन म्हणजे सूर्य. तर सूर्यापासून आपल्याला लार्ज क्वांटिटीमध्ये हीट भेटत असते. नंतर हीट हाऊ इज हीट ट्रान्सफर. तर हीट जी आहे किंवा उष्णता जी आहे तर ती ट्रान्सफर होते का म्हणजे एक जी अवस्था आहे तर एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये कन्वर्ट होते का हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर हीट जी आहे तर ती एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये कन्वर्ट होते. तर या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल घेऊयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सर्वांना स्टेट माहित आहे सॉलिड, लिक्विड अँड गॅसलेस. ठीक आहे. सॉलिड, लिक्विड अँड गॅसलेस या आपण वेगवेगळ्या स्टेट पाहिल्या होत्या पदार्थांच्या अवस्था. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितले जी एनर्जी भेटणार आहे तर त्या एनर्जीचे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये कन्वर्ट होते का तर होते. समजा फॉर एक्झाम्पल आपण सॉलिड फॉर्म मध्ये आईस घेतला तर ह्या आईसचं कन्वर्ट आपण कशामध्ये करतो गॅसियस मध्ये. म्हणजे जेव्हा बर्फाला उष्णता दिली जाते तर त्या उष्णतेचं रूपांतर जे आहे किंवा बर्फाचं जे रूपांतर आहे तर ते आपण पाण्यामध्ये ठीक आहे म्हणजे वॉटरमध्ये आपण कन्वर्जन करतो. आणि वॉटर जे आहे ते ठराविक तापमान झाल्यानंतर म्हणजे 100 डिग्री सेल्सिअसच्या अबाव जर गेलं तर हे जे वॉटर आहे तर ते बॉईल व्हायला सुरुवात होते. आणि बॉईल होतच म्हणजे काय तर वॉटरचं जे आहे तर त्याचे वॉटर वेपर्स व्हायला सुरुवात होतात. मग हे जे वॉटर वेपर आहे तर ते म्हणजे आपण त्याला बाष्प असं म्हणतो. तर हे जे वॉटर वेपर्स आहे तर ते आपण बघितलेले आहेत सर्वांनी. म्हणजे हे जे हीटचे रिसोर्सेस आहेत तर ते सगळे वेगवेगळ्या फॉर्म मधून जात असतात ॲज इट इज राहत नाही. तर या ठिकाणी काही एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहेत बघा. तुम्ही बुकमध्ये बघू शकता. तर याच्यामध्ये आईस जो दिलेला आहे तर आईसचं लिक्विडमध्ये कन्वर्जन होते किंवा बॉइलिंग वॉटर दाखवलेलं आहे तर त्याचं वॉटर वेपरमध्ये रूपांतर होते. तर इथं माचिस दाखवलेली आहे. माचिसमधून जेव्हा आपण ते पेट घेतो तर त्याच्यामध्ये जी केमिकल एनर्जी आहे तर त्याचं रूपांतर कशा पद्धतीने होते हे सांगितलेलं आहे. वी हॅव सीन इन प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच फ्लो फ्रॉम अन ऑब्जेक्ट ॲट हाय टेम्परेचर टू अन ऑब्जेक्ट ॲट लोअर टेम्परेचर. टेम्परेचर ऑफ अन ऑब्जेक्ट टेल अस हाऊ हॉट अँड कोल्ड दॅट ऑब्जेक्ट इज. तर या ठिकाणी तुम्हाला काही ऑब्जेक्ट्स म्हणजे वस्तूंची उदाहरणं सांगितलेली आहे. मग ही वस्तू आहे किंवा जी ऑब्जेक्ट्स दाखवलेले आहेत तर ते ऑब्जेक्ट जे आहे तर ते कोल्ड आहे की हीट आहे हे तुम्ही सहज सांगू शकता. तर तुम्हाला आईस जर सांगितला तर आईस कोल्ड असेल का हीट असेल रे तर आईस हा नेहमी कोल्ड असतो म्हणजे थंड असतो. आणि तुम्हाला वॉटर सांगितलं बॉइलिंग वॉटर म्हणजे उकळतं पाणी कसं आहे गरम. एक तर तुम्ही निरीक्षणावरून सांगू शकता किंवा त्याचा अनुभव सुद्धा घेऊ शकता. ओके. तर द टेम्परेचर ऑफ आईस्क्रीम इज लेस दॅन द टेम्परेचर ऑफ टी. तर बघा आईस्क्रीमचं टेम्परेचर सांगितलेलं आहे. तर आईस्क्रीमचं टेम्परेचर जे आहे तर ते आपण कम्पॅरिझन हॉट टीशी जर केलं तर टी जो आहे तर तो हॉट आहे सर्वांना माहीत आहे. तर कम्पॅरिझन जर दोघांचं करायचं झालं तर त्याच्यामध्ये थंड आईस्क्रीम असेल आणि उष्ण जर विचारात घेतला तर तो चहा असेल. We have also seen that when we give heat to an object, it expands and it contracts on cooling. तर जेव्हा आपण एखादा ऑब्जेक्ट बघत असतो किंवा एखादं उदाहरण घेत असतो तर ते नेहमी एक्सपांड अँड कॉन्ट्रॅक्ट होत असतं. एक्सपांड म्हणजे पसरणं. बर्फ तुम्हाला सॉलिड फॉर्ममध्ये दाखवलेला आहे तर तो जशाच तसा समजा हा स्क्वेअर आकारचा
किंवा असं पसरत जातं हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे त्याला आपण एक्सपांड होणं किंवा प्रसरत पावणं या पद्धतीने म्हणतो. किंवा कधी कधी सांगितलेलं आहे कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आकुंचन पावणं. म्हणजे जे आता हे वॉटर वेपर आहेत असे वाफ सगळ्यांनी बघितले असेल तर ही वाफ जी आहे तर ती वाफ आपल्याला एकत्र गोळा करायची. वाफ सगळीकडे अशी विखुरलेली आहे किंवा पसरलेली आहे पण ती आता संपूर्ण भरण्याची वाफ आहे आणि ती वाफ आपल्याला फक्त एक छोटासा असा बाउल दिला आहे आणि त्या बाउलमध्ये स्टोअर करायची. मग आपण कशी स्टोअर करणार तर आपण जी संप्लवनची जी मेथड बघितलेली होती तर त्याच्यामध्ये काय करायचं वाफ जी आहे एक काय म्हणतात भांडे घेतलेलं होतं उकळतं पाणी उकळते आणि उकळत्या पाण्यावरती जर आपण लीड ठेवलं तर लीडला जे ड्रॉप्स दिसतात सगळे छोटे छोटे तर त्या ड्रॉप्स जे आहेत तर ते म्हणजे वॉटर वेपरचं पाण्यामध्ये रूपांतर झालंय हे आपण म्हणू शकतो. म्हणजेच पाण्याचं उकळत्या पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर आणि वाफेचं पुन्हा पाण्यामध्ये रूपांतर आपल्याला करता येतं. तर हे जे हीट जे आहे तर हीटचे काही युनिट्स आहेत तर ते एक्झाममध्ये वगैरे विचारले जाऊ शकतात किंवा हीट जे आहे तर ती कशी काउंट करायची आणि काउंट केल्यानंतर संपूर्ण जगासाठी एकच मेजरमेंट असायला पाहिजे. नाहीतर आपल्या भारतामध्ये एक आहे महाराष्ट्रात एक आहे किंवा आपल्या जिल्ह्यात एक आहे किंवा जगामध्ये वेगळं आहे असं होता कामा नये म्हणून त्यांनी काय केलं संपूर्ण जगासाठी SI युनिट तर ठेवलेलं आहे. तर SI युनिट जे आहे SI सिस्टीममध्ये युनिट बघा तर ते आहे जूल. नंतर तुम्हाला CGS मधलं युनिट सांगितलेलं आहे तर CGS मधलं युनिट बघा सगळे आपण हीटची युनिट बघतोय CGS. तर CGS मधलं युनिट आहे कॅलरी आणि एक कॅलरी किंवा 1 कॅलरी इज इक्वल टू 4.80 जूल. या पद्धतीने जूल जो आहे तर असा पण शब्द लिहू शकता किंवा त्याचा जो शॉर्ट फॉर्म आहे तर तो जूल आहे आणि कॅलरीचा CAL असं जर सुद्धा लिहिलं तरी सुद्धा चालेल. तर या पद्धतीने हे हीटची युनिट्स आहेत. 1 calorie heat is the heat required to increase the temperature of 1 gram of water to 1 degree Celsius. म्हणजेच बघा 1 अंश सेल्सिअसनं जर आपल्याला पाण्याचं तापमान वाढवायचं असेल तर त्याला 1 ग्रॅम टेम्परेचरची गरज असते. ठीक आहे म्हणजे 1 ग्रॅम पाणी आपण जेव्हा उकळवतो तेव्हा 1 अंश सेल्सिअस इतकं तापमान त्याचं वाढलेलं असतं किंवा 1 कॅलरीची गरज असते. आता आपल्याला सोर्सेस ऑफ हीट उष्णतेचे काही स्रोत आहेत तर ते कोणकोणते आहेत याविषयी आपण माहिती बघूया. सर्वांच्या लक्षात आलं हीट कशाला म्हणायचं किंवा त्या हीटचा जो वापर आहे तर तो कुठे केला जातो हे आपण बघूया. सूर्यापासून उष्णता भेटते हे सगळ्यांना माहितीच झाले परंतु सूर्यापेक्षा दुसरे कोणते सोर्स आहेत का की ज्याच्यापासून आपल्याला ही हीट जी आहे तर ती भेटते का बघूया आपण. सोर्सेस ऑफ हीट उष्णतेचे स्रोत त्या मराठीमध्ये म्हणायचं उष्णतेचे स्रोत. तर हे उष्णतेचे स्रोत या ठिकाणी बुकमध्ये सांगितलेलं आहे. पहिला आहे सन. सन म्हणजे सूर्य सर्वांना माहिती आहे. तर या सूर्यापासून आपल्याला एनर्जी भेटते का तर बघा द सन इज द बिगेस्ट सोर्स ऑफ हीट रिसीव्ड बाय द अर्थ. तर बघा पृथ्वीला सूर्यापासून प्रचंड प्रमाणावरती एनर्जी भेटते. A large amount of heat is generated due to a nuclear fission taking place in its center. बघा न्यूक्लियर म्हणजे सनमध्ये न्यूक्लियर फ्युजन झाल्यामुळे आपल्याला लार्ज क्वांटिटीमध्ये एनर्जी भेटते त्याचबरोबर हीट सुद्धा भेटते. इन दिस प्रोसेस हायड्रोजन न्यूक्लियस फ्युजन टुगेदर टू फॉर्म हेलियम न्यूक्लियस generating heat in the process. Some of the its reaches at the earth in the form of light and heat. म्हणजेच बघा न्यूक्लियस हायड्रोजन आणि हेलियम सूर्य माहिती आहे कशापासून तयार होतो. हायड्रोजन आणि हेलियम हे दोन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांचे जे मॉलिक्युल्स आहेत तर ते ब्लास्ट होतात आणि ब्लास्ट झाल्यानंतर न्यूक्लिअर फ्युजन म्हटलं जातं आणि न्यूक्लिअर फ्युजन झाल्यामुळे
प्रचंड प्रमाणावरती उष्णता आणि प्रचंड प्रमाणावरती प्रकाश लाईट आपल्याला सूर्यापासून भेटते. आता सेकंड जो सांगितलेला आहे द अर्थ. पृथ्वीपासून आपल्याला खरंच हीट भेटत असेल का रे? तर हो, अर्थ म्हणजे पृथ्वी. तर सूर्यापासून उष्णता भेटते, सगळ्यांच्या लक्षात आलंय. पृथ्वीपासून जशी एनर्जी भेटते बघा, हीट भेटते. As the temperature at the center of the earth is high, the earth is also a source of heat. This heat is called geothermal energy. Geothermal energy म्हणजे भूऔष्णिक ऊर्जा त्याला म्हटलेलं आहे. म्हणजेच पृथ्वी जी आहे तर ती गोल आहे, सर्वांना माहिती आहे. पृथ्वी गोल आहे तर पृथ्वीच्या भूगर्भामध्ये म्हणजे जमीन सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे कन्सिडर करा ही आपली अर्थ आहे. रॅन्डम डायग्राम काढते, ही अर्थ आहे आणि इथून थोडं सगळं हे आकाश आहे. इथं आपण सगळे झाड, वृक्ष, वेली, प्लांट्स, ॲनिमल सगळे इथे राहतात आणि इथून खालचा जो भाग आहे तर तो पूर्ण मातीचा किंवा पूर्ण लँड आहे. तर हा त्याला आपण जिओथर्मलची एनर्जी भूऔष्णिक ऊर्जा जी सांगितलेली आहे तर ह्या निम्म्यापासून खालच्या भागामध्ये आपल्याला काय होते एनर्जी भेटते. म्हणजे पृथ्वीचा गोळा जो म्हणतो ना तर त्याच्यातला निम्मा पृथ्वीच्या पोटातला गोळा जो आहे तर ती जिओथर्मल एनर्जी आहे. त्याच्यामध्ये जे जीवाश्म इंधन वगैरे जे म्हणतो ना आपण तर ते त्याच्यामध्ये भेटतं जातं. किंवा कधी कधी जास्त प्रमाणावरती हीट जी आहे पृथ्वीमध्ये जर जास्त प्रमाणावरती हीट तयार झाली या भागामध्ये तर ती काय करते, ही कुठेतरी बाहेर निघण्याचा प्रयत्न करते. म्हणजेच तेव्हा ज्वालामुखी आपण बघितलं असेल किंवा अर्थक्वेक यासारख्या गोष्टी घडत असतात. थर्ड पॉइंट बघा, केमिकल एनर्जी. तर केमिकल एनर्जीला आपण रासायनिक ऊर्जा म्हणतो. केमिकल एनर्जी रासायनिक ऊर्जा. नावातच आहे, तुमच्या लक्षात आलं असेल केमिकल म्हणजे रसायन, रसायनांचा वापर करून तयार केलेली ऊर्जा. When fuel like wood, coal, petrol, etc. burn, there is a chemical reaction between the fuel and oxygen. Heat is generated in this reaction. म्हणजे बघा जसं की आपण फ्युअल म्हणजे इंधन म्हणून लाकडाचा वापर करतो. म्हणजे घरगुती वापरासाठी लाकडाचा जास्त प्रमाणावरती वापर केला जातो. त्याचबरोबर कोल, दगडी कोळसा आपण म्हणतो. तर वेगवेगळ्या ज्या काय म्हणूयात रेल्वे चालवायची असेल किंवा घरामध्ये जी आपण लाईट वापरतो तर ते लाईट वापरण्यासाठी सुद्धा या दगडी कोळशाचा वापर केला जातो. नंतर सांगितलं आहे पेट्रोल. तर पेट्रोल कोणतंही टू व्हीलर, फोर व्हीलर जे आहेत तर ते वापरण्यासाठी आपण पेट्रोलचा वापर करत असतो. मग जेव्हा वूड असेल, कोल असेल किंवा पेट्रोल असेल तर या दोघांचं जेव्हा बर्न होतं म्हणजे ज्वलन होतं, ज्वलन झाल्यानंतर त्यापासून जो निघणारा धूर आहे किंवा त्यापासून बर्न होते म्हणजे काय तर आपल्याला एनर्जी किंवा काय म्हणतात हीट भेटते हे यामध्ये सांगायचं आहे. आपण जेव्हा लाकूड जाळायचे पण लाकूड जाळण्यासाठी हवेमध्ये ऑक्सिजन असणं आवश्यक आहे. जर ऑक्सिजन हवेमध्ये असेल तरच कोणतीही वस्तू पेट घेते हे सर्वांना माहिती आहे. मग जेव्हा लाकूड जळते, लाकूड जळते आपल्याला त्यापासून लाईट भेटते म्हणजेच एनर्जी भेटते हे सांगायचं आहे. जेव्हा कोळशाचा वापर करतो म्हणजे कोळसा ज्वलन होतो किंवा जळतो तर तेव्हा तो काय होतो आपल्याला एनर्जी भेटते. पेट्रोलचं सुद्धा सेम तसंच आहे. म्हणजे ऑक्सिजन इथं खूप महत्त्वाचा घटक आहे. नंतर चौथा जो सोर्स ऑफ हीट सांगितलेला आहे तर तो इलेक्ट्रिकल एनर्जी. तर इलेक्ट्रिकल एनर्जीला विद्युत ऊर्जा असं म्हटलेलं आहे. इलेक्ट्रिकल एनर्जी रासायनिक ऊर्जा. तर या रासायनिक ऊर्जेचा कुठे वापर केला जातो आपण बघूया. विद्युत ऊर्जा तर या विद्युत ऊर्जेचा वापर कुठे केला जातो बघायचा आहे. तर बघा, इन युअर डेली लाईफ यू हॅव सीन
help of electricity. For example, electric press, electrical heater, etc. Thus, electricity is a source of heat. तर या ठिकाणी तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही खूप सारे इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंचा इक्विपमेंट वस्तू तर त्यांचा वापर करत असता. जसं की सांगितलं इलेक्ट्रिकल प्रेस म्हणजे इस्त्री किंवा इलेक्ट्रिकल हीटर पाणी तापवण्यासाठी वापरतो. तर या गोष्टींचा जेव्हा आपण वापर करतो तेव्हा ते इस्त्री चालवण्यासाठी किंवा हीटर चालवण्यासाठी जी हीट लागते तर ती हीट कोणती असेल तर ती हीट आहे इलेक्ट्रिकल हीट, विद्युत ऊर्जा. ठीक आहे. आता नेक्स्ट ॲटॉमिक एनर्जी. तर ॲटॉमिक एनर्जीला औष्णिक ऊर्जा ॲटॉमिक एनर्जी अणुऊर्जा. ॲटम म्हणजे अणु माहिती आहे आणि अणुपासून भेटणारे ॲटॉमिक एनर्जी अणुऊर्जा. A huge amount of heat is produced in a very short time when the nuclei of some elements like uranium, thorium is undergoes fission. तर बघा जेव्हा एलिमेंट्स युरेनियम आणि थोरेनियम जेव्हा दोघं एकत्र येतात त्यांचा न्यूक्लिअर फ्युजन होतं आणि न्यूक्लिअर फ्युजन झाल्यानंतर म्हणजे ब्लास्ट होतो आणि ब्लास्ट झाल्यानंतर लार्ज म्हणजे थोड्याच टाईममध्ये जास्त प्रमाणावरती आपल्याला म्हणजे ह्यूज अमाऊंट ऑफ हीट तयार झालेली दिसून येते. दिस एनर्जी इज युज्ड इन ॲटॉमिक एनर्जी प्रोजेक्ट. मग ह्या एनर्जीचा म्हणजे थोड्याच अवधीमध्ये जास्त प्रमाणावरती जे एनर्जी तयार होते तर या एनर्जीचा जो वापर आहे तर तो काही ॲटॉमिक एनर्जीचे जे प्रोजेक्ट असतात तर त्या ठिकाणी वापर केला जातो. म्हणजे वेगवेगळे सॅटेलाइट्स वगैरे जे आहेत तर त्या ठिकाणी मोस्टली यूज केला जातो. आणि लास्ट एनर्जी सोर्स आहे एअर. एअर म्हणजे हवा. तर हव्यापासून हवा या घटकापासून आपल्याला खरंच उष्णता भेटत असेल का तर बघा a larger amount of heat is present in the air around us. म्हणजे आपल्या सभोवताची जी हवा आहे तर त्या हवेमध्ये जास्त प्रमाणावरती आपल्याला हीट भेटते म्हणजे उष्णता भेटते. म्हणजे आपण सहज आपण बोलून जातो की आज हवेमध्ये गारवा जाणवतो किंवा हवेमध्ये उष्णता जाणवतो. आपण कोणत्या प्रदेशामध्ये राहतोय, बर्फाळ प्रदेशात आहे का वाळवंटी प्रदेशात आहे का टुंड्रा प्रदेशात आहे. तर ह्या सगळ्या कुठल्या भागामध्ये आपण राहतोय, वाऱ्याचं स्पीड कसं आहे, त्याच्यामध्ये ह्युमिडिटी किती आहे या घटकावरून हे जे एनर्जी सोर्स आहे तर ते लक्षात घेतले जातात. तर सर्वांना समजले. तर आज आपण एनर्जी जे आहे तर एनर्जीच्या सोर्स विषयी माहिती अभ्यासली. तर हीट जे आहे तर हीटचं युनिट सीजीएस मधलं किंवा SI मधलं असेल तर सर्वांनी लक्षात ठेवायचे. सोर्सेस त्यांचे नेम सर्वांनी लक्षात ठेवायचे आणि कुठे वापर केला तर काही कसं केला तो हे सर्वांच्या लक्षात आलं असेल. तर सर्वांनी जेवढा भाग शिकवलेला आहे तर तो व्यवस्थित वाचन करायचा आहे.